दोन्ही संघाचा 12th मॅन. पहिला चेंडू फेकण्यापूर्वी आंबेघर संघ आपला आलेला नाहीये 12वा खेळाडू. पहिला चेंडू फेकला तर आपल्याला पॅनल्टी लागेल, लक्षात ठेवा. टीम आंबेघर, आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? टीम आलेवाडी, टीम कुसुंबी, आपण आयोजकांना येऊन भेटा. आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा मित्रांनो. टीम आलेवाडी, टीम कुसुंबी, कारण ह्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं सांगायला नाही पाहिजेत. आपण आयोजकांच्या फॉर्मॅलिटीज येऊन पूर्ण करा मित्रांनो. तर घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम सावली तर दुसऱ्या बाजूला एसीसी आंबेघर. एकतीस 89. स्कूटी कोणाची आहे प्लीज? ती चावी मला वाटते गाडीलाच राहिले मित्रा. तर मंचावरती आमच्याकडे ती आहे, स्टेजवरती ती घेऊन जा. काय नंबर आहे? 3189. फलंदाज विक्रम अक्षय, गोलंदाज निखिल. पहिला चेंडू, इथे मात्र अग्निपरीक्षा, बाउन्सर पायाला मिळाला. विक्रम यांनी खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु असफलता, डॉट बॉलची सांगता. आणि टीम आंबेघर खऱ्या अर्थानं खिरण स्मृतीला एक स्पर्धा होती. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण पाहिलं दोन्ही आंबेघरच्या टीम्स एकत्र एका मॅच मध्ये लढताना पाहायला मिळाल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल निघालाय, विक्रम साडी. आता मात्र या ठिकाणी नक्कीच पुल केला, थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका होता. पूर्ण खाली रिझन, चांगला क्षेत्ररक्षक, सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. पाहिलं गेलं तर पूर्णतः काऊ कॉर्नरला सज्ज होता क्षेत्ररक्षक. तदनंतर दीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या रिझन पर्यंत गेला. तदनंतर कलेक्शन केलं, फेकी झाली. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. 2 धावेने श्री गणेशा टीम सावली संघाचा झालेला पाहायला मिळत आहे. आणि विक्रमचं खातं खोललंय, टीम सावली संघाचं सुद्धा खातं खोललंय या 2 धावेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्क वरतून निखिल निघालाय. खोलबार टप्प्याचा चेंडू, त्याचा योग्य समाचार. आज क्रिकेटिंग शॉट लाजबाब, कव्हरच्या डोक्यावरतून आलेला हा खणखणीत दणदणीत या इनिंगचा पहिला षटकार फलंदाज विक्रमच्या बॅट मधून आलाय. ज्या वेळेस कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये आपण षटकार पाहतो मित्रांनो, खऱ्या अर्थानं क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतं. कारण त्या फलंदाजाचा आपल्या बॅटवरती असलेला विश्वास दाखवतो की या रिझन मध्ये मी फटके खेळतोय, म्हणजे माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे, एक वेगळं रसायन माझ्याकडे आहे. आणि ते दाखवलंय फलंदाज विक्रम. पुन्हा एकदा निखिल निघालाय. सुरेख चेंडू, इथे पहा चांगला चेंडू पाहायला मिळाला. सन्मान द्यायचा होता विक्रमला, परंतु अंधुर किनारा, खऱ्या अर्थानं खालचा एज बॅटचा लागला. तदनंतर चेंडू आला ऑन साइडला. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावा 9 धावा धावफलकावरती. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. लॉंग ऑन सज्ज आहे, काऊ कॉर्नर सज्ज आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेरची बाउंड्री लाईनचे क्षेत्ररक्षण पाहतोय. तदनंतर शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट. सुरेख, इथे मात्र फटका तर सजला होता, परंतु अतिशय सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. कव्हरच्या रिझन मध्ये खेळला होता आणि चांगलं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अक्षय सुद्धा चांगला फटका खेळताना पाहायला मिळाला. मित्रांनो, ज्यावेळेस आपण कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला फटके खेळतो त्यावेळी आपली बॉलवरची नजर किती तीक्ष्ण आहे ते दर्शवतं. पाहिलं गेलं तर पॉइंट सज्ज आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑन आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन सज्ज आहे. हो सुमधुर आवाज, हाय हाय हँडसम, बिग 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 षटकार. आता फलंदाज आहे विक्रम, म्हणजे पुन्हा एकदा विक्रम पाहायला मिळाला आपल्याला. या षटकामध्ये विक्रमच्या बॅट मधून 2 खणखणीत षटकार पाहायला मिळाले. टीम सावली पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचले तब्बल बिनबाद 16. सुरेख फलंदाजी विक्रमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 5 चेंडू फेस केले, त्यामध्ये 15 धावा विक्रमच्या बॅट मधून आतापर्यंत निघाल्या. सुरेख फलंदाजी. चला, तुमच्यासाठी 25 मिनिटाचा वेळ निर्धारित आहे 5 षटकांसाठी. लक्षात ठेवा मित्रांनो. बॉल आलाय का? गेलात. चला, येत नसेल तर दुसरा घ्या प्लीज.
द्या, काढून द्या, काढून द्या, काढून द्या. हा चेंडू घ्या प्लीज. चला हा चेंडू घ्या, गेम चालू ठेवा. आमच्या आयोजन समितीतील कार्यकर्ते तिकडे चेंडू गेलाय, तो आणा प्लीज. तर पहिलं षटक संपलं, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय संतोष. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अक्षय. विक्रम अतिशय चांगली फलंदाजी, 2 खणखणीत षटकार विक्रमच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहेत आपल्याला. संतोष राऊंड द विकेट. गोलंदाजी ओ हो सुरेख. इथे चेंडूला उंची अजिबात प्राप्त झाली नव्हती. थोडासा लेग एसटी सोडून जाणारा चेंडू होता की काय. पंचांच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि 17 म्हटलं की हा खऱ्या अर्थानं अपशकुन म्हटलं जातं. हा खऱ्या अर्थानं आकडा कोणाला लकी ठरतो, कोणाला अनलकी ठरतो, कोणाच्या बाजूने जाईल. 17 वरती खतरा कोणाचा असेल. संतोष निघालाय. सुरेख चेंडू ब्लॉकवॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला, डायरेक्ट हिट. इथे हातामध्ये चेंडू आला नाही, अन्यथा काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळालं असतं. परंतु जर त्याला महत्व नाही. 1 धाव कंप्लीट झाली. फलंदाजांनी एंड मात्र चेंज केला. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. म्हणजे 6 आकडा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 17चा आकडा ओलांडलाय टीम खऱ्या अर्थानं आंबेघर. खोलवार टप्प्याचा चेंडू, त्याचा योग्य समाचार. तिथे हो 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 बबलिंग झाला. लॉंग ऑफ रिझनला तिथे मात्र थोडीशी चुकी झाली आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. हा आला आहे आता मात्र अक्षयच्या बॅट मधून चौकार. पाहिलं गेलं तर प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं तिथे लॉंग ऑफला, परंतु थोडीशी चुकी झाली आणि चुकी झाली म्हटल्यानंतर त्याचा फायदा खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या संघाला झाला. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 22 या आकड्यावरती 1.3चा खेळ संपलाय. आता मात्र सुरेख फटका, लाजवाब टेम्परामेंट, हाय अँड हँडसम. डीप मिड विकेट रिझन चेंडू सीमारेषा पार येत आहेत अक्षयच्या बॅट मधून. ह्या खणखणीत 6 धाबा. इथे मात्र अक्षयने सुद्धा घेर चेंज केलाय. यस, इथे मी का थांबू. विक्रम अतिशय बहारदार फलंदाजी करतोय तर मी सुद्धा त्याच घेर मध्ये गाडी चालवणार. टॉपच्या घेर मध्ये दोन्ही सलामीवर फलंदाजी करताना पाहायला मिळतात टीम आंबेघर 11. पुन्हा शॉटपीर. आता मात्र बॅट चेंज लागले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. यस, पॉइंटच्या दिशेने मात्र चुकी झाली. अक्षय इथे चेंडू खाली ठेवण्यामध्ये अपयश आलं. चेंडू हवेमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षण सजलं गेलं होतं आणि इथे मात्र विकेटचं पतन झालं. विकेट क्रमांक 1 टीम आंबेघर संघाचा बॅक टू द पवेलियन परतला. तर धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या मात्र 28. 1/28 टीम आंबेघर ACC आंबेघर. धावसंख्येचा विचार केला तर दुसरं षटक मार्गस्थ असताना 28 धावा म्हणजे चांगली सुरेख रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. धावगती इथे चांगली पाहायला मिळते. आता मात्र नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा विक्रम थांबायचं नाव घेत नाही. हाय हँड्स बिग 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 षटकार येतोय. विक्रम ऑन फायर. विक्रम शेलार इथे बरसलाय. तो पाऊस धाबांचा पडलाय. काय बॅटिंग झाली आहे. 2 षटकाचा ड्रिंक्स ब्रेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. एंड ऑफ द 2 षटक म्हणजेच धावसंख्या 34. 34 धावा 17च्या सरासरीनं इथे मात्र धाबांची लयलूट टीम आंबेघर संघाने केलेली पाहायला मिळते. खूप मोठी धावसंख्या असेल. विचार करायला लावणारी धावसंख्या खऱ्या अर्थानं टीम सावलीला. चेंडू पंचांपर्यंत द्यायचा लगेच. चेंडू आपण हातात ठेवायचाच नाही षटकानंतर मित्रांनो. विकेट नंतर सुद्धा आपल्या हातात ठेवायचा नाहीये. ती जबाबदारी पंचांकडे सोपवायची आहे. तर थोडंसं जलद गतीनं ड्रिंक्स ब्रेक करा आजच्या दिवसामध्ये, कारण आपल्यासाठी ती आयोजकांच्या माध्यमातून चांगली सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. कारण आज पाहिलं गेलं तर टेम्परेचर खूप वाढतंय, गरमी वाढली आहे
त्यामुळे नक्कीच आपल्यासाठी ती सेवा आयोजन समितीच्या माध्यमातून पुरवली जाते. पाहिलं गेलं तर श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या ग्रामस्थ मंडळ निझरे यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला त्या सुविधा पुरवल्या जातात. थोडंसं स्पीडअप ठेवायचं, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा पहा अभय भिल्लारे आपली कामगिरी खऱ्या अर्थानं काम करताना पाहायला मिळतोय. काल खूप दिवसभर स्वतः खऱ्या अर्थानं ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मुख्य व्यासपीठावरची काही कामं असतील स्वतः करताना पाहायला मिळतोय. एक चांगलं काम कार्य आपल्या मंडळासाठी आपल्या गावासाठी अभय भिल्लारेच्या माध्यमातून केलं जातंय. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक नंतर गेम चालू होतोय. तिसऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय अक्षय. गोलंदाजी मार्क वरती येईल. स्ट्रायकिंगला फलंदाज कुणाल. नक्कीच अक्षय आणि विक्रम यांनी चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र बंडाऊनला आलेला कुणाल कशा प्रकारची फलंदाजी करेल. धावसंख्येचा तर डोंगर उभा केलाय 2 षटकांमध्ये. ओ इथे पास सुरेख चेंडू. इथे नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन. यस, बॅटची एज लागली. पंचांपर्यंत आवाज आला आणि पंचांनी आपलं डिसिजन कळवलंय. बोट आकाशाकडे. कुणाल बॅक टू द पवेलियन. फटका फसला. पाहिलं गेलं तर थोडासा जास्त अपेक्षापेक्षा चेंडूने वळण घेतलं होतं. शरीराचा भेद घेणारा चेंडू होता. फटका खेळण्याचा मानस इथे होता. परंतु क्रिकेटमध्ये अशा घटना घडत असतात मित्रांनो. कधी आपला दिवस खराब असेल तर सहज फटका मारता येणारा चेंडू सुद्धा तो आपल्या बॅटला चाटून जातो आणि तेच झालं कुणालच्या बाबतीमध्ये. विकेटचं पतन झालं. विकेट क्रमांक 2 मात्र टीम आंबेघर संघाचा बॅक टू द पवेलियन परतलाय. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या मात्र 34. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत शेलार. संकेत उतेकर. आलेवाली टीम प्लीज आपण आयोजकांना येऊन भेटा. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत पूर्ण करा मित्रांनो. संकेत उतेकर. नॉन स्ट्रायकिंगला विक्रम शेलार. गोलंदाज निघालाय अक्षय. हो, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. ब्लॉकवॉल चेंडू. अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला आणि त्यावरती चांगला प्रहार सुद्धा पाहायला मिळाला होता. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती नजर चांगली आहे संकेतची पाहायला मिळाली आपल्याला. अजूनही खूप क्रिकेट बाकी आहे कारण 5 षटकांची मॅच आहे. मध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजेच अजून या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. तुमच्याकडे 16 चेंडू आहेत अजून. ओ यस, इथे बॅटची एज लागली का. यस, पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. विकेट 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 पडताना टीम आंबेघर संघ अडचणी. 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं हॅबी झाला होता आंबेघर संघ. परंतु आता मात्र कमबॅक केलंय का पाहायचंय. केलंय नक्कीच टीम सावली संघाने इथे करून दिलंय. गोलंदाज अक्षय टीम सावलीला कमबॅक केलंय कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. त्यामध्ये एकही धाव खर्ची नाही. 2 फलंदाजांना माघारी परतवलंय अक्षयच्या माध्यमातून. अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय शेलार. संजय शेलार. इथे मात्र या फलंदाजांना एक काम करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन ठेवायला पाहिजे होतं की आम्हाला लगेच विक्रमला स्ट्राईकला आणायचंय. कारण ज्या प्रकारची विक्रम शेलारने फलंदाजी केली इथे स्ट्राईक असणं गरजेचं होतं. ओ चांगला पंच. या सुरेख परंतु प्रोटेक्शन आहे तिथे. ओ लाजवाब झेल. बेमिसाल अतिशय सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी. सुरेख सुरेख पाहिलं गेलं तर अशा प्रकारचं झेल वारंवार टिपताना पाहायला मिळत नाहीत मित्रांनो. सुरेख झेल टिपला आणि त्याची दाद दिली जाते. काय घडलं इथे. चांगला चाबूक पंच होता परंतु तिथे मात्र काय घडलं. अतिशय सुरेख झेल टिपला आणि बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा विकेटचं पतन. संजयला परतावं लागेल. आता नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आत जाईल परंतु आता विक्रम शेलार वरती सर्वांच्या नजरा असतील. सलामीला आलाय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. म्हणजेच इथे खऱ्या अर्थानं पूर्णतः मदार विक्रम वरती असेल. ऑन हॅट्रिक चेंडू कालच्या दिवसामध्ये विकास भामगर 11 संघाचा त्यांनी हॅट्रिक नोंदवली होती. तब्बल हॅट्रिक नोंदवली आणि त्याच इनिंग मध्ये 24 मध्ये 77 धावा सुद्धा केल्या. आजची हॅट्रिक इथे मात्र
गोलंदाज अक्षयच्या नावे नोंदवली जाईल का? फुलटॉस चेंडू, इथे मात्र फुलटॉसला योग्य समाचार, परंतु प्रोटेक्शन डीप मिड विकेट रिजनला आहे, तिथे थोडंसं बबलिंग झालं, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, आणि या क्रिकेटमध्ये तुम्ही थोडी चुकी कराल त्याचा एकीचा दुहेरीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळेल. 2 धाबा नक्कीच धावफलकावरती लागतील. बऱ्याच वेळानंतर धावफलक खालता झालाय. 36 धाबा म्हणजेच 5व्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. काय गोलंदाजी, सुरेख षटक हाताळलंय. टीम सावलीला मॅच मध्ये इन ठेवणारं षटक हाताळलंय अक्षयनी. ओ इथे पहा, सुरेख चेंडू, इथे मात्र काहीतरी कव्हर ड्राईव्ह वेगळ्या धटणीचा खेळायचा होता विक्रमला, परंतु डॉट बॉलची सांगता झाली, म्हणजेच एंड ऑफ द 3 षटक. धावसंख्या जाऊन पोहोचले 36, 2 धावा फक्त. चला शेवटचं षटक कोण हाताळेल? 2 आहेत ना, 3 षटक झालेत. हा 3 झालेत, अजून 2 षटक असतील मित्रांनो. चला स्पीडअप ठेवा, 25 मिनिटं आपल्यासाठी निर्धारित वेळ आहे. कर्णधार याची नोंद घ्या, अन्यथा 2 रननी पॅनलाइज केलं जाईल, आपल्याला लक्षात ठेवा. आणि त्या 2 रन्स 36 धाबा धावफलकावरती फक्त 2 धाबा खर्ची घातल्यात खऱ्या अर्थानं अक्षयच्या षटकाने, आणि तब्बल 3 विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवले. सुरेख षटक. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येईल. निखिल पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. फलंदाज मात्र फलंदाजी मार्कवरती अक्षय. ओ इथे काय घडेल? नाही, इथे अपील करणं आपला भाग आहे. तिथे मात्र पाहिलं गेलं तर पंचांचं चर्चा होईल, कुठे चेंडू लागलाय, कारण बॅट मुवमेंट पूर्णतः बंद झाल्यानंतर खांद्याला चेंडू लागला, कशाला लागला तो विचार केला जाईल, आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. याच विकेटचं बदल, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, कारण पंचांपर्यंत काहीतरी आवाज गेला होता, त्यामध्ये चर्चा लेग पंचांशी केली आहे, आणि त्यानंतर डिसिजन आले. आणि हे असे डिसिजन खूप महत्वाचे असतात, कारण शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्यावरती आलेला मोठा प्रहार करायचा प्रयत्न. अक्षय, एक खेळीमेळीचं वातावरण खऱ्या अर्थाने टीम सावली आणि टीम आंबेघरच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. विकेट क्रमांक 6वा, 5वा मध्ये तंबूच्या असणार. चला फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये, परंतु खऱ्या अर्थानं आंबेघर संघ एक कॅल्क्युलेशन जिभात गेम खेळत नाही. ज्या प्रकारचं विक्रम शेलारने आतापर्यंत फलंदाजी केली, नवीन आलेल्या फलंदाजांना फक्त 1 धाव काढायचे, स्ट्राईक रोटेट ठेवायचा आहे, विक्रम शेलारला स्ट्राईक द्यायचा आहे, परंतु ते काम करताना पाहायला मिळत नाही. म्हणजे डकआउट मधून काहीतरी चर्चा होणं गरजेचं असते. ज्यावेळेस तुम्ही पॅव्हेलियन मध्ये असता त्यावेळेस बाबा नेक्स्ट फलंदाजाला काम काय करायचंय, आपल्या संघाला 50 धावांच्या प्लस न्यायचा आहे, तर खऱ्या अर्थानं चान्सेस जास्त विक्रमला देणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र ते घडताना पाहायला मिळालं नाहीये. पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न. हो हो हो, इथे मात्र पुरेपूर 100% प्रयत्न झाला. फलंदाज शॉर्ट थर्डमॅनला होता क्षेत्ररक्षक, आणि त्यानंतर चांगला सुरेख प्रयत्न झाला, झेल टिपता आला नाही, परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली, म्हणजेच विक्रम शेलार स्ट्राईक इनला गेलेला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बेस्ट निखिल इथे आता मात्र सामना करेल विक्रम शेलार. चांगली फलंदाजी आतापर्यंत झाली, म्हणजेच आता 2 खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळेल. कोणाची सरशी होईल? एका बाजूला पाहिलं गेलं तर निखिल, दुसऱ्या बाजूला विक्रम शेलार. इथे मात्र फटका फसलाय का? चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होईल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू काय घडे, किती पार झालाय? पंचांचा थोडे इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. 4 आहेत का? यस, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. ह्या आहेत 4 धाबा, म्हणजेच काही अंशी इथे मात्र विक्रम शेलार इथे हबी झालाय निखिल वरती, कारण मोठे फटके खऱ्या अर्थानं विक्रम शेलारच्या बॅट मध्ये आहेत. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत, म्हणजेच ती क्षमता खऱ्या अर्थानं विक्रम शेलार मध्ये आहे. पुन्हा एकदा निखिल निघालाय. ओ सुरेख चेंडू पा, इथे चेंडू लँड झाल्यानंतर अजिबात उचली घेतली नाहीये, त्यामुळे विक्रमला हा चेंडू काही समजला नव्हता. लेगबायच्या सुरुवातीमधील 1 धाव मात्र अर्जित होईल. एंड ऑफ द 4 षट है ना, 2 आहेत अजून या षटकातील काही चेंडू शेष आहेत. 2 चेंडू शेष आहेत पा.
3.4चा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 42 42 धावा धावफलकावरती आहेत. हो पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका खेळला. इथे मात्र कव्हर आणि पॉइंटच्या मधून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. चेंडू फेकी थोडीशी खराब झाली. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथे चांगलं खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं, कारण येणाऱ्यानंतरचा शेवटचा चेंडू असेल त्यावरती फलंदाज खऱ्या अर्थानं प्रशांतला एक फ्रीडम असेल की तू मोठा फटका खेळ, कारण 4-6 आल्या. नक्कीच स्ट्राईक शेवटच्या षटकासाठी विक्रम शेलारकडे राहणं गरजेचं असेल. गती परिवर्तन. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. बेटन वॉच पाहायला मिळाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. हे निवडलाय खरा पण तो चुकीचा आहे का? यास 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धाबे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले. एंड ऑफ द 4 षटक 46 46 धाबा 46 धाबा धावफलकावरती 4 षटकाच्या अंती. म्हणजे चांगली धावसंख्या आहे का? यस नक्कीच 11.5च्या सरासरीने धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 15-1 धावा नक्कीच काढाव्या लागतील. 60+ धावा तुमच्याकडे असतील तर समाधानकारक स्थितीपर्यंत पोहोचलेला स्कोर पाहायला मिळणार आहे. चला थोडं स्पीडअप ठेवा. तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं शेष आहेत निर्धारित वेळेमधली, अन्यथा 2 रननी पॅनलाइज केलं जाईल प्रत्येक संघ. आणि हा असोसिएशनचा नियम आहे आपल्या, कारण आपल्याला 12 टीम्सना आजच्या दिवसामध्ये खेळवायचं आहे. तर गोलंदाजी मार्क वरती विनय शेवटच्या षटकासाठी आणि एक जमेची बाजू टीम अम्मेगर संघासाठी विक्रम शेलार ऑन स्ट्राईक. अतिशय बहारदार फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. शॉर्ट पिच इथे परकट परंतु क्षेत्ररक्षक तैनात. यास मोठी चुकी झाली. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा मोहरा बाद झालाय. बॅक टू द पवेलियन. विक्रम शेलार परतीच्या पावली परततोय. पाहिलं गेलं तर खूप जागा होती त्या फटक्यासाठी विक्रमकडे, परंतु सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि जो एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन सजले पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, तिथेच मात्र ही झेल टिपली आणि बॅक टू द पवेलियन पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण चिकने दाखल होतोय. वाईट इथे शपल झाले. कोण दिलाय चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये येतोय. मॅक्सिमम फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून. नेक्स्ट मॅच असेल महाते उत्कर्ष महाते विपक्ष धनकवडी. दोन्ही संघाचे संघनायक. एंड ऑफ द फर्स्ट षटक फर्स्ट इनिंग आपल्याला याचे प्लीज विनंती असेल. धनकवडी विपक्ष उत्कर्ष महाते. 6 धाव्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 53. पुन्हा शॉर्ट पिच पुन्हा त्याच रिझन मध्ये फिरवला. पूर्ण शप्पल झाला. फलंदाज प्रशांत. 1 बाउल चेंडू फाईन लेग रिझन सीमारेषा पार. येताय 4 धाबा. खऱ्या अर्थानं संघाला समाधानकारक स्थितीकडे नेणारी फलंदाजी, खूप शॉर्ट पिच गोलंदाजी विनयच्या माध्यमातून केली जाते आहे आणि धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 57. 57 धावा. समाधानकारक स्थितीकडे वाटचाल टीम एसीसी अंबेगर संघाची पाहायला मिळते. अजून या षटकातील मला वाटते 2-3 चेंडू शेष आहेत, म्हणजे 65+ केल्या जातील का धावा.
थोडस तो काहीतरी शांत नक्कीच वातावरण पाहायला मिळतंय. जिथे 4 जात आहेत तिथेच थोडस क्षेत्ररक्षक हटवला गेलाय तिथून. म्हणजेच आता गोलंदाजी ऑफ एसटीच्या बाहेर. फुललेन चेंडू, पुन्हा खराब चेंडू. काय घडेल? वाईट चेंडू वरती आलेली ही अभ्यंतर एक धाव, म्हणजे वाईट +1 म्हणजेच बाईटच्या स्वरूपामधील 1-2 धावा या चेंडूवरती खर्ची घातल्यात. म्हणजे धावसंख्येला आकार. धावसंख्या 59. लॉस फॉर 6 विकेट. टीम अंबेघर 11. नेक्स्ट मॅच धनकवडी विपक्ष उत्कर्ष महाते. चला प्लीज दोन्ही संघ आपण आपल्या स्क्वॉडनिशी मंचाच्या बाजूला या प्लीज. आणि कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इथे जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. विकेटचं पतन होणार का? यस, विकेटचं पतन नाही का? नाही. यस, कारण इथे बेल्स उडवली नाही म्हणजे विकेट नसणार आहे. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडत असतात मित्रांनो. एक प्रोफेशनल क्रिकेट खेळा. वाईट आहे. यस, मोठा प्रहार करायचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय. स्क्वेअर लेग रिझन बाउंड्री लाईन सज्ज आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. चांगली चेंडू फेकी आणि इथे 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा मानस. काय घडेल? विकेटचं पतन. 2 धाबा तर कंप्लीट झाल्यात नक्कीच. नाही, 2 धाबा कंप्लीट म्हणजे 2 धाबा आम्ही स्कोर बोर्ड वरती नक्कीच अर्जित करू. धावसंख्येचा विचार केला तर धाबा 62. हा, 3रीला आउट झाला मित्र. इकडचा खेळाडू आउट झालाय. 2 कंप्लीट झाल्यात. एक मिनिट. पंच आताशी एकच धाव आहे ना? एकच आहे. सॉरी. दोन धावा आहेत नक्कीच. इथे आउट झाला. हा, इज लागते. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जाईल. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेची भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 63 धावा धावफलकावरती आहेत. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. टीम धनकवडी टीम महाते. चला आपण नाणेफेकीसाठी याचे लगेचच. विनय निघाला. शेवटचा चेंडू. इथे काय घडेल? दाद मागितली जाते. यस, पंच आमच्याकडे वळले जात आहेत. वाईट कॉल. अजून एका धाबेची भर. 64 धाबा धावफलकावरती आहेत. म्हणजेच एका धाबेने धावफलक हालतं होतं आणि ते येणाऱ्या काळामध्ये खूप कामी येणार आहे. टीम येथे पहा जोरदार साऊंड. कव्हरच्या वरतून चेंडू 1 बाउन्सी मारेच्या पार. खणखणी दणदणीत चौकार. फलंदाज सागरच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आला मोठा प्रहार. धावसंख्येला जाऊन पोहोचवलाय 68. 68 झाले ना? 68 धावा धावफलकावरती. 69 धावांचा बन असेल टीम सावली समोर. इथे मात्र थोडासा खराब गोलंदाजीचा फटका टीम सावलीला बसेल का? येणाऱ्या इनिंग मध्ये खूप मोठं चेसिंग असेल तुमच्यासाठी. 69 धावांचा आव्हान असेल. चला टीम अंबेघर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. टीम धनकवडी विपक्ष टीम महाते उत्कर्ष महाते. चला प्लीज आपण या टॉस साठी. हा नक्कीच. आपण जे टाइम टेबल दिलंय त्यामध्ये एका टीमच्या बॅक टू बॅक मॅचेस आम्ही घेत नाही आहोत. थोडासा एक ब्रेक देतोय कारण आपण पाहिलं गेलं तर थोडं टेम्परेचर खूप आहे. तर चला टीम महातेचे कर्णधार कॅलिस आले. टीम धनकवडी चला आपले कर्णधार या प्लीज. आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. टीम धनकवडी टॉस साठी या. चला टीम धनकवडी संघाचे कर्णधार आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल.
आपली उपस्थिती दाखवा. लगेचच टॉस केला जाईल. टीम महातेचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल तुम्हाला प्लीज टीम धनकवडी 69 धावांचं मोठं आव्हान आहे. चला टीम धनकवडी, आपल्याला जो टाइम आम्ही दिलाय बरोबर 10 वाजताचा आणि 10 वाजलेत बरोबर, त्यामुळे नक्कीच आपला नाणेफेकीचा कॉल आम्हाला करायचा आहे. चला प्लीज आपण टीम धनकवडी लगेच यायचंय. तर मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं पाहतोय श्री गणेश चषक 2022 अर्थात श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे, श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई आयोजित श्री गणेश चषक 2022. तर मित्रांनो आपण पाहतोय स्पर्धा खऱ्या अर्थानं निझरे मंडळ आयोजित श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे अर्थात श्री गणेश चषक 2022 अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेचा प्राइज मनी आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 व आकर्षक चषक. आणि हे प्राइज आम्हाला सौजन्य लाभले माननीय आमदार खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून हे प्राइज आपल्याला लाभलंय. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई यांच्या सौजन्याने स्वतः आयोजकांच्या माध्यमातून हे प्राइज आपल्याला या स्पर्धेसाठी दिलेलं पाहायला मिळतंय. यस, गेम ऑन होतोय. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 15,000 सचिनजी सावले साहेब. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आकाश पहिला चेंडू घेऊन इथे पहा फलंदाज विनय आणि नॉनस्ट्राईक एंडला निखिल पाहायला मिळतोय. 69 धावांचं मोठं आव्हान आहे. पेलवला जाईल का? पहिली मॅच आपण पाहिली खऱ्या अर्थानं हा टॉस केला जातोय. नक्कीच एका बाजूला टीम धनकवडी, दुसऱ्या बाजूला टीम महाते. त्या दरम्यान इथे चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालं. शॉट पॉइंट लेगला तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. स्टॉप खूप महत्वाचा. स्विंग द कॉइन. टीम धनकवडी संघाच्या बाजूने टॉस लागलेला आहे आणि फील्ड फर्स्ट. इथे मात्र चॉईस द फील्ड. इथे मात्र म्हणजेच कॅलिसची फलंदाजी इथे पाहण्याचा प्रेक्षकांना योग आलेला पाहायला मिळेल. आपल्या स्क्वॉडनिशी दोघांनी सज्ज राहायचंय मित्रांनो. तानाजी इंगोळकर टीम धनकवडी यांचं इथे उपस्थिती आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर निखिलच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. धावफलकावरती जाऊया. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मात्र मार्गस्थ असताना आकाशच्या माध्यमातून 69 धावा करायच्या आहेत. म्हणजे खूप मोठं लक्ष, मोठे प्रार हवे आहेत. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ओळखलं होतं. मोठा प्रहार होणार इथे आणि त्याच दिशेने खऱ्या अर्थानं गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडीशी शॉर्टपिट ठेवला तर नंतर मात्र फटका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून झाला. पुढचा चेंडू सुरेख चेंडू पहा. गती 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 पाहायला मिळाली एकाच्या माध्यमातून. मोठा प्रार. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. हो ट्राय तर सुरेख झाला. काऊ करणारा दुसरा दाबेचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. खूप थोडासा चेस मोठा होता. त्यानंतर चांगलं अपेर तिथे पाहायला मिळाला. 2 धावेवरती समाधान असेल म्हणजे एंड ऑफ द षटक. फर्स्ट षटक संपलंय. धावसंख्या फक्त 7 धावफलकावरती आहे.
स्पीडअप ठेवायचं आहे प्लीज मित्रांनो, आपल्याला 25 मिनिटाचा वेळ आहे निर्धारित. सागर गोलंदाजी मार्क वरती, शॉर्ट पिच चेंडू जोरदार पुल केला, या सक्सेसफुल स्कोअर लेग रिझन, चेंडू सीमारेषा पार, फलंदाज विनयच्या बॅट मधून येतोय खणखणीत प्रहार. धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचले 11 घरामध्ये, 69 धावा. म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारची फलंदाजी करावीच लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 2 आपल्या समेत. 3 शतरक्षक आहे, डीप मिड विकेट आहे, कावो कॉर्नर आहे, लॉंग ऑफ आहे. पुन्हा एकदा पुन्हा शॉट पीस फटका फसलाय का, चेंडू हवेमध्ये आहे परंतु त्याचा वेग खूप आहे, चेंडू लँड होईल, बिग मॅक्सिमम येतोय, आउट ऑफ द पार. फलंदाज विनयच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट आलेला पाहायला मिळतोय. धावसंख्येला आकार 17 धावा धावफलकावरती. बॉल आला का बघा जरा. इथे मात्र खऱ्या अर्थानं जी धावसंख्या हवी आहे त्या दिशेने वाटचाल करताना टीम सावली संघ. सलामीवीर फलंदाज एका बाजूला, विनय दुसऱ्या बाजूला, निखिल आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र हमले चालू झालेत म्हणायला हरकत नाही आहे, कारण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचे मोठे प्रहार लागले जात आहेत. हो आता मात्र सुरेख गती चांगली होती, डायरेक्ट हिट. हो 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 हो, इथे जोखीम भरी धाव होती, परतावं लागलं असतं विनयला परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. जगन्नाथ इंगुळकर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा खूप खूप असं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. टीम निजरे, ग्रामस्थ मंडळ निजरे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. हो सुरेख चेंडू होता आणि त्यावरती चढवला सुरेख प्रहार, अलाउन द कार्पेट. इथे मात्र खेळ आउटफील्डला आग लावत जाणारा हा चौकार होता, लाजबाब फटका निखिलच्या बॅट मधून. आता मात्र खऱ्या अर्थानं आग ओकली जाते, लाजबाब फलंदाजी. 4 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यापर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाज सागर इथे मात्र खूप महागडा ठरतोय का. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये लागलाय. पुन्हा एकदा निखिल सज्ज झालाय. ओ काय घडेल, यास पंच आमच्याकडे वळले जात आहेत. वाईट कॉल, प्रेशर आलंय म्हणेन, दबाव. आणि हा दबाव ज्या वेळेस तुम्ही झुगारता त्याच वेळेस यश तुमच्या पारड्यामध्ये आलेलं पाहायला मिळतं मित्रांनो. ओ हो इथे साऊंड सुरेख आहे, कव्वरच्या वरतून अप्रतिम प्रहार आलाय, चेंडू जाईल वन बाउन्सी मारेशा पार, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज निखिलच्या बॅट मधून. निखिल संपलं षटक. आतापर्यंत निखिलच्या बॅट मधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला 27 ना 27, 27 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. 1.5 चा खेळ संपलाय, म्हणजे चेसिंगच्या दिशेने सावली संघ. पुन्हा एकदा ओ सुरेख गती आणि दिशा अचूक पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता झाली आहे. सुरेख शेवट चांगला झाला म्हणे सागरच्या गोलंदाजीचा. 2 षटकाचा खेळ संपलाय, म्हणजे ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्या सेवेसाठी.
आकाश. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आकाश. फलंदाज मात्र विनय. ओ इथे काय घडेल, लॉलीपॉप जेल दिला जाईल का? शॉर्टरमॅन सज्ज होती परंतु अवबाक्या बाहेर चेंडू दन 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 सीमा रेषा पार. विनयच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. सुरेख कलात्मक फटका पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपलकावरती 31. 31 धावा. 2.2 षटकाचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू इथे मात्र लाऊड अपील केली जाते. सुरेख चेंडू होता, थोडासा ऑफ एसटी सोडून जाणार होता. पंच लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक धाव मात्र या चेंडूवरती अर्जित होईल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 15 चेंडू 37 धावा. नव्याने समीकरण आपल्या समोर असेल. 15-37 होऊ शकतात चेस, नक्कीच होऊ शकतात. कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. इथे काय घडतंय? एक वन शॉट, नक्कीच वन बाउन्स. इथे मात्र व्हॅलिड खऱ्या अर्थानं पंच इशारा देत आहेत की तुमचा एक बाउन्स या षटकामधला कंप्लीट झालाय, म्हणजे तुम्ही पुन्हा बाउन्सिंग गोलंदाजी करू शकत नाहीये. पुन्हा एकदा निखिल सज्ज झालाय स्ट्राइक एंडला. ओ इथे मात्र जोरदार प्रहार केला होता परंतु तिथे डीपला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजनला. एक आणि एकच धाव असेल. या दोन फलंदाजांना उर्वरित या दोन चेंडू, शेवटचा चेंडू आहे. काय घडेल या चेंडूवरती? या षटकातील मोठा प्रहार लागेल का? शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा तुमच्याकडे शेष राहतील? धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. मोठा प्रहार लागेल का? शॉर्ट पिच चेंडू, यास इथे मोठा प्रहार, यास डीप मिड विकेट रिझन चेंडू, सीमा रेषा पार, षटकार. दमखम आहे या दोन फलंदाजांमध्ये. आम्हीही त्या धावा चेस करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न. 639 म्हणजे 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू 30 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील आणि ती क्षमता आहे. कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल विचार करायला खऱ्या अर्थाने भाग पाडले टीम आंबेघर संघाच्या कर्णधाराला. या दोन सलामीवीरांनी अतिशय सुंदर फलंदाजी. पहिल्या विकेटची भागीदारी पाहिलं गेलं तर 39 धावांची झाली आहे, म्हणजे पार्टनरशिप खूप महत्वाची असते. इथे आपण पाहिलं गेलं तर वैयक्तिक जीवनामध्ये व्यवसायामध्ये तिथे पार्टनरशिप खऱ्या अर्थानं जास्त काळ टिकत नाही, महत्व दिलं जात नाही, परंतु इथे कुरगुड्या केल्या जातात त्या पार्टनरशिप मध्ये. परंतु क्रिकेट असं एक माध्यम आहे इथे पार्टनरशिप खूप जरुरीची असते आणि ती करण्याचा सातत्यपूर्व प्रयत्न केला जातो. आणि ती मात्र या सलामीवीरांनी खऱ्या अर्थानं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली 69 धावांचं आव्हान घेऊन आणि त्याला उत्तर अतिशय साजेस तडेस तोड. गोलंदाजी मार्क वरती येतोय किरण चिकणे. गोलंदाजी मार्क वरती येईल. फलंदाज मात्र निखिल. खूपच बाहेर का चेंडू होता का? इथे धाव घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलची सांगता इथे पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. फलंदाज विनय मात्र इथे धाव घेण्याच्या मूडमध्ये होता परंतु निखिल पाहिलं गेलं तर थांबला होता. ओ हो 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 इथे पहा फसवा चेंडू. इथे मात्र एसटी रक्षण सुद्धा अतिशय जलद गतीनं झालं परंतु इथे मात्र निखिल सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहिलं गेलं तर खूप मोठा विकेट असेल टीम सावलीसाठी. निखिल आणि विनयची फुटवर्क का कामी येत असतं, फुटवर्क का खूप महत्वाचं आहे हे मित्रांनो या चेंडूवरती पाहायला मिळालं. कारण निखिलने अजिबात फुटवर्क घेतलं नव्हतं. पद्धतली ते ज्यावेळेस आपलं हलणार नाही त्यावेळेस आपल्या बॅटला बॉल इथे मात्र मिडल ऑफ द लागणार नाही आणि ते घडताना पाहायला मिळालं. इथे मात्र स्टॅन्ड वेगळा चेंज करावा लागेल. फुल टॉस. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. यस क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. द क्रॉस द लाईन आणि अतिशय सुरेख देखना फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निखिलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दणदणीत चौकार.
धावसंख्येचा विचार केला तर धावा 44 धावफलकावरती लागल्यात, म्हणजे अजूनही 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 25 धावा समीकरण आहे. एक 4 मोठ्या फटक्यांचं, 10 मध्ये मला 4 चेंडू सीमारेषा पार पाठवायचे आहेत, हे समीकरण. ओ इथे एज लागते. यास विकेटचा पतन. बॅक टू द पवेलियन. फलंदाज निखिलला परतावं लागेल. का फुटवर्क खूप महत्वाचं आहे. तुम्ही आपल्या शरीराच्या बाहेरून फटके जास्त खेळाल मित्रांनो, तर असे एज लागण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही बॉल पर्यंत पोहोचला असता तर हा फटका तुम्ही चांगला सजवला असता, परंतु इथे झरतरला महत्व नाही. परतावं लागेल निखिलला. बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 1 टीम सावली संघाचा मार्गारी परतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय, परंतु विनय ज्या प्रकारची चांगली फलंदाजी आतापर्यंत विनयच्या माध्यमातून देखील झाले. 2 षटकार 2 चौकार विनयच्या माध्यमातून. 9 मध्ये 22 धावा विनयच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजेच फलंदाजी आहे अजूनही खऱ्या अर्थानं टीम सावली संघाची, कारण फक्त 1 विकेटचं पतन झालंय. अजूनही चांगली खोलवर फलंदाजी आहे. आता मात्र अक्षय फलंदाजी मार्क वरती दाखल होईल. इथे मात्र विनयला जास्तीत जास्त स्ट्राईक्स देणं गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा किरण चिकणे निघालाय. फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडूचा योग्य समाचार घेता आला नाहीये. तिथे थोडंसं बबलिंग झालंय, परंतु गलीच्या दिशेने 1 आणि 1च धाब असेल. फुलटॉस चेंडू वरती मोठा समाचार घेणं गरजेचं होतं, कारण तुम्हाला वारंवार असे संधी प्राप्त होत नाहीत फुलटॉस चेंडूच्या मित्रांनो. या फुलटॉस चेंडूसाठी कायम सज्ज राहिलं पाहिजे. मला कधी फुलटॉस येईल आणि मी त्या चेंडूला कधी सीमारेषा पार भाग फेकून देईल, हे प्रत्येक फलंदाजांनी नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु इथे तसं झालं नाही. 1 धावेची भर. आता मात्र विनय ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. किरण चिकणी निघालाय. सुरेख चेंडू. इथे मात्र खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळ्याच दाटणीचा फटका खेळायचा होता. मी फुलटॉस बॅटला घेऊ का नंतर बॅट फिरवू, या खऱ्या अर्थानं दुविधेमध्ये फसला होता फलंदाज विनय, आणि ती नक्कीच 1 धाव मात्र खऱ्या अर्थानं या चेंडूवरती अर्जित होईल. म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा. अजूनही 23 धाव्यांची गरज असेल. चेंडू आपल्याकडे असतील 7. थोडीसे लांबवले मॅच म्हणेन टीम सावलीच्या हातातून. निसटते की काय मॅच. आता मात्र फटका खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर फक्त 1च धाव देऊन जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही मानस करू शकत नाही आहेत, आणि खऱ्या अर्थानं ही धाव घेतली नसती तरी चाललं असतं, कारण स्ट्राईक एंडला विनय असणं गरजेचं होतं. कॅल्क्युलेशन खऱ्या अर्थानं डोक्यामध्ये असणं गरजेचं असतं मित्रांनो, आणि ते मात्र या फलंदाजांच्या माध्यमातून झालं नाही. पुन्हा एकदा नवीन फलंदाज अक्षय स्ट्राईक एंडला जाईल, म्हणजे येणारे 6 चेंडू धावा हव्यात 22. नवीन गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. फुलटॉस बॅटवर घेतला, परंतु चेंडू तिथे मात्र कव्हर रिझनला टिपला जाईल. झेल काय घडेल. इथे विकेटचं पतन झाले, परंतु येणारे 5 चेंडू 22 धावा हवेत, आणि स्ट्राईक एंडला मात्र असेल विनय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालाय, परंतु आता मात्र विनय 5 चेंडू जर खेळला, शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईक ठेवली, 2-3 मोठे प्रहार आले तर ही मॅच मात्र घेऊन जाऊ शकतो. परंतु जर त्याला महत्व नाही. गोलंदाज मात्र प्रशांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 5-22 धावा डिपेंड करायच्या आहेत, आणि शक्य होऊ शकतं. दोन्ही साईडला मॅच ऑन आहे. काय गेलेल शॉट पिच चेंडू पुल सक्सेसफुल. यस, काऊ कॉर्नर रिजन चेंडू सीमारेषा पार. बिग हाय अँड हँडसम. विनयच्या बॅट मध्ये ती ताकद आहे मित्रांनो, आणि सातत्यपूर्व सांगितलं की जो सलामीला आलाय तो फलंदाज शेवटपर्यंत खेळतोय, म्हणजे त्याच्याकडे ती क्षमता आहे. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 16 धाब्यांचं. 3 षटकार
2 षटकार 1 चौकार 4 चेंडू मध्ये ती खेळी साकारली जाईल का? कालच्या दिवसामध्ये खूप मोठमोठे स्कोर चेस करण्याचा प्रयत्न झाला, काही चेस झाले, प्रेशर आणलं जाईल. इथे मात्र शॉट सिली पॉइंट. चला थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, तुमची फेल प्ले सजवा, परंतु जास्त वेळ घेऊ नका. प्रेशर आणण्याचं काम केलं जात आहे. ओ पुन्हा एकदा यास इथे मात्र मोठा प्रहार, चेंडू डीप मिड विकेट रिझन, बॅक टू बॅक दुसरा षटकार. कहाणी मॅट्रिक्स, मॅच अजून बाकी आहे, मॅच आम्ही सोडली नाही हे दाखवून देणारे हे 2 षटकार. विनयच्या बॅट मधून टीम सावली संघासाठी खूप मोठी उपयुक्त खेळी साकारली जाते. 3 चेंडू 10 धाबा, समीकरण नव्याने आपल्या समोर आहे मित्रांनो. आता मात्र इथे खऱ्या अर्थानं विचार कराय लागलाय. 3 चेंडू 10 धावा, 1 षटकार 1 चौकार. काय घडेल? 1 डॉट चेंडू इथे फेकला जाईल का? अजूनही धाकतो काय? धकधक 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 वाढली आहे. खऱ्या अर्थानं या दोन्ही टीमच्या डग आउट्स मध्ये अतिशय देखणी फलंदाजी. इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. विकेटचं पतन आहे का? यस, विकेटचं पतन. एज लागली आहे विनयची आणि इथे मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. चांगली कामगिरी केली होती, शेवटपर्यंत लढला. खऱ्या अर्थानं जिगरबाज खेळी म्हणावी लागेल विनयची, कारण शेवटपर्यंत आपला किल्ला लढवत राहिला, आपल्या संघासाठी झुंजत राहिला, परंतु शेवटच्या क्षणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे. यष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपला गेला यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. चला स्पीडअप ठेवा प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तुषार. 2 चेंडू 10 धावा, 1 चौकार 1 षटकार, 2 षटकार. ही किमया केली जाईल का? कारण क्रिकेटच्या वर्तुळामध्ये पाहिलं तर कित्येक वेळा कित्येक फलंदाजांनी ही किमया करून दाखवले. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारून सुद्धा आपल्या संघाला विजयी केलंय. इथे मात्र फटका फसलाय का? यस, अलाउन द कार्पेट. चेंडू जाईल काऊ कॉर्नर वरून, क्षेत्ररक्षक येईल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. तर आता शेवटचा चेंडू 8 धावा, म्हणजे हा 8 मात्र येऊ शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये फक्त 6 धावा अवेलेबल आहेत. षटकारच आहे, षटकाराच्या पुढे अजून तरी प्रगती झाली नाहीये. परंतु नक्कीच एखादा खराब चेंडू फेकला तरच काय घडू शकतंय, परंतु नाही. इथे मात्र विजय होतोय. शेवटपर्यंत चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. टीम एसीसी अंबेगर संघ विजय होतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. अतिशय चांगली फाईट शेवटपर्यंत दिली, प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड लक टीम सावली, खूप चांगला खेळाचं प्रदर्शन झालं आणि बेस्ट ऑफ लक असतील पुढच्या मॅच साठी टीम एसीसी अंबेगर 11 संघाला. चला टीम धनकवडी, आपण आपल्या स्क्वॉड निशी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. विनंती असेल आपल्याला. टीम महाते, आपण आपले सलामीवीर सज्ज ठेवा, लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. तर आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. शेवटची ओव्हर टाकली 2 विकेट आणि 5 बॉल 15. तर मॅन ऑफ द मॅच कडे जातोय आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय खऱ्या अर्थानं ज्यानं 5 चेंडू मध्ये 15 धावांची तुफानी खेळी साकारली. 1 षटकार 1 चौकार आला, त्यानंतर शेवटचं षटक घेऊन संघासाठी उपयुक्त षटक घेऊन आला आणि त्यामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रशांत ठरतोय मॅन ऑफ द मॅच, टीम अंबेगर 11 संघ. प्रशांत प्लीज या आपण मंचावरती, आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच तर प्रशांत या ठिकाणी नक्कीच टी शर्ट प्रदान केलं जाईल एएस स्पोर्ट्स नेरूळ, त्याचबरोबर कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. कॅमेरामॅनना विनंती असेल प्लीज आपण मंचाकडे कॅमेरा आपला झूम. यस नक्कीच, थँक्यू. अतिशय चांगले दक्ष कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना मुवमेंट्स माहिती आहेत. इथे मात्र ए स्पोर्ट्स नेरूळ, त्याचबरोबर कॅश प्राइज संदीपजी शेडगे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज मॅन ऑफ द मॅच साठी लाभलंय, ते इथे आम्ही प्रदान करतोय. आणि नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. एका बाजूला धनकवडी, विपक्ष महाते.
तसेच टीम सावलीचे कर्णधार आपण आयोजकांना येऊन भेटा, आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, विनंती असेल. चला, दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कंपल्सरी आमच्यापर्यंत पोहोचवा आपण, प्लीज, विनंती असेल आपल्याला. चला महाते संघ प्लीज. 12वा प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवा, विनंती असेल आमच्यापर्यंत. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी धनकवडीचा 12वा प्लेअर आलाय महाते संघ. चला प्लीज, उत्कर्ष महाते. हॅलो, क्लासिक डेंटलचे सन्माननीय प्रोप्रायटर दिलीपजी जाधव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई यांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतोय. तर चला टीम धनकवडी प्लीज, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवा. फलंदाज टीम महाते कॅलिस. एवढा वेळ मित्रांनो फलंदाजी पाठवण्यासाठी घेऊ नका प्लीज, विनंती असेल आपल्याला. तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतेय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला कॅलिस, दुसऱ्या बाजूला समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क प्रति कोण येईल पाहायचं आहे. जर्सी क्रमांक 18 मंगेश. खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण, मी सातत्यपूर्व सांगतो आमचा KSK चा विभाग आणि त्यामध्ये अक्षय कदम मॅन फॉर्म ऑफ टीम. खऱ्या अर्थानं प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूंची नावं, प्रत्येक खेळाडूंचा रेकॉर्ड त्यांच्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थानं सेट झालेला असतो. त्याच प्रकारचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर जावली विभागामधील खऱ्या अर्थानं विचार केला तर जावली विभागातील खऱ्या अर्थानं जर स्कोररचा विचार केला तर एक चांगला प्रोफेशनल स्कोरर तयार झाला, तो म्हणजे मारुती आमचा सहकारी. खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाची डिटेल्स, प्रत्येक खेळाडूचा खऱ्या अर्थानं रेकॉर्ड्स, त्याची नावं, प्रत्येक संघातील जवळजवळ 50% खेळाडू त्याच्या नजरेखालून गेलेले असतात. आणि ही चांगली गोष्ट आहे, ती खऱ्या अर्थानं प्रत्येक असोसिएशन मधील खडानखडा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. खूप मोठं काम या खऱ्या अर्थानं गुणलेखकांच्या माध्यमातून केलं जातं आणि एक प्रोफेशनल गुणलेखक म्हणून खऱ्या अर्थानं उभारणारी ही दोन व्यक्तिमत्व खूप खूप खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील. त्याच दरम्यान इथे कॅलिसच्या बॅट मधून येतोय एक मोठा प्रहार. चेंडू फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौकार. फलंदाज कॅलिस. टीम उत्कर्ष महाते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. खरं तर कॅलिस बद्दल बोलायचं झालं तर
खूप चांगला शांत संयमी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याचबरोबर एक अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज, मोठे फटके, त्याचबरोबर अतिशय चांगला क्रिकेट गॅलिसच्या माध्यमातून खेळलं जातं. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. इथे मात्र काय घडेल, मोठा घात. इथे मात्र नो बॉल दिला. यास पंचांनी नो बॉलची घोषणा केली. ऍक्शन मध्ये काहीतरी डिफरन्स होतं का? आणि यास नक्कीच वॉर्निंग होती आणि ती मात्र पंचांच्या माध्यमातून दिली गेली, कारण तुम्ही ऍक्शन मध्ये थोडा 19-20 कराल तर तुम्हाला दंडित केलं जाईल. म्हणजे 4 प्लस नोची 5 काढलेल्या 2 अशा 7 धाबा या चेंडूवरती बहाल होतील. कॅलिसचं कॅल्क्युलेशन होतं 5. जोरदार नोचा आवाज आला. त्याला माहिती हा झेल महत्वाचा नसणार आहे, काही कामाचा नसणार आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्या, म्हणजेच या चेंडूवरती आल्या 7 धावा. कर्णधाराला विनंती असेल, आपले प्लेन गोलंदाज वापरा, आपले हात फिरवा मित्रांनो, कारण आज क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट, आपण एक वेगळ्या स्टेजला आहोत, एक मोठं प्लॅटफॉर्म आपल्या समोर आहे. कारण आपण पाहिलं गेलं तर आज सातारा जिल्ह्यातील क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. संपूर्ण सातारा जिल्हा 11 तालुके, 11 तालुक्यामध्ये 8 असोसिएशन अस्तित्वात आहेत. आपण पाहिलं गेलं तर आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे 2 असोसिएशन असतील, त्यानंतर वाई असेल, जावली टेनिस क्रिकेट, पाटण टेनिस क्रिकेट, 32 शिराळा टेनिस क्रिकेट. पाहिलं गेलं तर इथे पहा, चेंडूला उंची प्राप्त झाल्याने कालीस थोडासा चकला जातोय, डॉट बॉलची सांगता झाली. त्यानंतर पाहिलं गेलं तर कराड टेनिस क्रिकेट असेल, पाटण टेनिस क्रिकेट असेल, 32 गाव कास पठार विभाग टेनिस क्रिकेट असेल असोसिएशन, एवढे सर्व असोसिएशन मात्र अस्तित्वात आले सातारा टेनिस क्रिकेटमध्ये. आणि खूप क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्या सातारा जिल्ह्याचं. काय घडेल, खूपच ऑफिसच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळले जातील. गोलंदाजांचा अभाव टीम धनकवडी संघाकडे पाहायला मिळतोय का? कारण मित्रांनो, तुमच्याकडे 2 प्रॉपर गोलंदाज असणं गरजेचं असते, कारण 5 षटकाच्या मॅचेस खेळता एका गोलंदाजाला 2 षटकं हाताळायची आहेत, म्हणजे तिथे तुम्हाला तो गोलंदाज सज्ज असला पाहिजे. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती करण. स्टंप टू स्टंप लाईन केली जाईल का? यस, इथे मात्र जोरदार प्रहार, कव्हरच्या वरतून अप्रतिम फटका, 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. कालिसच्या बॅट मधून येतोय आणखीन एक खणखणीत चौकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना टीम उत्कर्ष महाते. पुन्हा एकदा गोलंदाज करण कॅलिस साठी. इथे काय घडेल, झेल पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची रंगत वाढवतात मित्रांनो. जर्सी क्रमांक 18 इथे मात्र सुरेख ट्राय मंगेशच्या माध्यमातून झाला, परंतु मित्रांनो आउटफील्ड मध्ये असा डायस मारताना थोडंसं सांभाळून, कारण क्रिकेट अजूनही पुढे खेळायचं आहे तुम्हाला, त्यासाठी थोडंसं, कारण इथे आपल्याला मात्र जी स्टेडियमला जी आउटफील्ड असते ती नसते आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून. इथे पहा समजदारीचा क्रिकेट पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू दंदन 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 सीमारेषेकडे मार्गस्थ. इथे अडवला जाईल, फेकी केली, 3रा धाबेचा प्रयत्न आणि यस, 3री धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. 23 लॉस, नो लॉस. षटक क्रमांक 1 संपलाय. एका षटकामध्ये तब्बल 23 धावा धाव फलकावरती आहे, त्यामध्ये आलेल्या 7 एक्स्ट्रा धावा मात्र इथे जोडल्या जातात, म्हणजे 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खूप मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारली. आता अजूनही 4 षटक बाकी असतील. नेक्स्ट मॅच साठी आताच कॉल देतोय. नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंड मधली मॅच. टीम ACC आंबेगर विपक्ष टीम कुसुंबी. 2 संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे, कुठेही जायचं नाही. आपला स्क्वॉड निश्चित सज्ज राहा. आज दिवस खूप महत्वाचा आहे आणि वेळ खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी. तर गोलंदाज जर्सी क्रमांक 27 चंद्रकांत. स्ट्राईक एंडला कॅलिस, ज्याच्या बॅट मधून चांगले खणखणीत चौकार आतापर्यंत पाहिलेत आपण.
सुरेख चेंडू, ब्लॉकबॉल चेंडू. यस, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि सातत्यपूर्व पाहिलं गेलं तर या चेंडूला खूप सन्मान आहे. जरी यासाठी हेलिकॉप्टर आला असेल तरी सुद्धा आजही यॉर्करला खूप सन्मान आहे, कारण क्रिकेटच्या वर्तुळामध्ये दोन गोष्टीला खूप सन्मान दिला गेला आहे. एक आहे तेंडुलकर तर दुसरा आहे यॉर्कर. कारण पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या पटलावरती सचिन रमेश तेंडुलकर सरांचं नाव आदरानं अजरामर घेतलं जाणार. आणि हा यॉर्कर, सुरेख चेंडू. इथे पहा काय झालंय, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि चेंडू लेकेस्टी सोडून गेलाय. म्हणजेच पंच आमच्याकडे वळले जात आहेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. परंतु ज्या प्रकारचा ऍक्शन आहे, ज्या प्रकारची गती आहे गोलंदाज चंद्रकांत यांच्याकडे, सुरेख चेंडू आहे आणि ही गती, ही लाईन तुम्हाला कामी येऊ शकते. दिशा भरकटली आहे. या ठिकाणी पुन्हा नो बॉल. काय घडेल, चक्क गोलंदाजी. यास, इथे मात्र पाहायला मिळते चक्क गोलंदाज क्रमांक दुसरा या मॅच मधला. टीम धनकवडी संघ अडचणीमध्ये आहे, परंतु यामधून उभरावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही ज्यावेळेस तुमची ऍक्शन आहे त्यामध्ये थोडासा काहीतरी बदल करायला जात आहे, त्यावेळेस तुम्हाला दंडित केलं जात आहे मित्रांनो. म्हणजेच नो प्लस आलेला खरं पॅनल्टी 4 म्हणजे 5 धावा. पुन्हा एकदा 30 धावा धाव फलकावरती आहेत. येणारा चेंडू फ्री हिट असेल. अजूनही प्रत्येक कर्णधार प्लेन गोलंदाज वापरा, प्लेन गोलंदाज वापरा. जगन्नाथ, यावरती चढवलाय मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे परंतु अवाक्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स. येत आहे 4 धावा, म्हणजे धावसंख्येमध्ये बदल. 34 धावा धाव फलकावरती आतापर्यंत टीम उत्कर्ष महाते. जगन्नाथ, आता मात्र इथे काय घडेल, डॉट बॉलची सांगता झालेली पाहायला मिळेल. प्रत्येक गोलंदाजाने आपला हात कोणत्या अँगलने फिरतोय, आपण किती हात फिरवतोय ते महत्वाचं असतंय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला क्षेत्ररक्षक. आता मात्र तिथे लॉंग ऑफला सज्ज आहेत. एक आणि एकच धाव मिळेल. चांगली चेंडूफेकी पाहायला मिळाली. एकाच धाब्यावरती समाधान. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 सेकंड. ओव्हर मात्र मार्गस्थ असताना पुढचा चेंडू. यास पुलटॉ चेंडू इथे भिरकावलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यास परतावा लागेल. कालीस बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचा पतन. टीम उत्कर्ष महाते संघाला लागला पहिला धक्का. लो पुलटॉ चेंडू कव्हरच्या वरतून. इथे मात्र जास्त उंची झाली चेंडूला. कॅलिसला इथे मात्र थोडासा वाईडिश ढकलायचा होता चेंडू, परंतु इथे थोडासा अंदाज चुकला. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं महेशच्या माध्यमातून तिथे. आणि सुरेख गोलंदाजी. खऱ्या अर्थानं थोडेसे अडथळे आले. तदनंतर मात्र इथे पुन्हा ट्रॅक वरती गाडी येते का टीम धनकवडीची पाहायला नक्कीच उत्सुकता असेल. फलंदाजी मार्क वरती आलाय सागर. सुरेख चेंडू पा लाजबाब. इथे आता मात्र फसगत झाली असते. आउटफील्ड फसवी आहे मित्रांनो, कारण कधी चेंडू वरती कधी खालती हे समीकरण आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये येईल थोड्याच वेळामध्ये. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. संदीप शेळगे यांचं आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मंचावरती आगमन झालंय. मला वाटतं मॅच त्यांची आहे. खूप खूप हार्दिक स्वागत असेल. जावली टेनिस क्रिकेटचे सन्माननीय सदस्य सुद्धा आहेत आणि मामुर्डी टीम संघाचे कर्णधार संदीप शेळगे यांचं मंचावरती हार्दिक स्वागत आहे. ड्रिंक्सबेक मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच असेल टीम कुसुंबी विपक्ष टीम. कुसुंबी आणि कोण आहे? सावली हारली ती आंबेघर. टीम आंबेघर विपक्ष टीम कुसुंबी. आपण सज्ज राहायचे दोन्ही संघ. या फर्स्ट इनिंग नंतर आम्ही आपल्याकडे येऊ. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. थोडासा स्पीडअप ठेवा ड्रिंक्स ब्रेकला, कारण आम्ही तुम्हाला ही सुविधा देतोय, परंतु आमचा वेळ सुद्धा तुम्ही वाचवा मित्रांनो, प्लीज विनंती असेल.
चला चला प्लीज थोडं स्पीडअप ठेवा प्लीज, विनंती असेल. प्लेन गोलंदाज वापरा, वेळ वाचवा आणि आपण पॅनल्टी पासून सुद्धा वाचा. कारण या स्पर्धेमध्ये पंच तुम्हाला समजावून सांगतायत तरी मित्रांनो, कारण हे पॅनल आहे खऱ्या अर्थानं समजावून सांगतायत. ॲज अ क्रिकेटर आहेत आणि त्यामुळे तुम्हाला समजावून सांगितलं जातंय. अन्यथा कित्येक स्पर्धा आम्ही अटेंड करतो तिथे कोणती चर्चा पंच करत नाही तुमच्याशी, डायरेक्ट तुम्हाला दंडित केलं जातं. करणं जराशी थोडी चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून, या पॅनलच्या माध्यमातून केली जाते. आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पॅनल आपले शशी मेहर सर असतील, त्याचबरोबर नाहीत का सुनीलजी तांडेल सर असतील. हो, इथे मात्र मोठा प्रहार सजवला. यास डीप मिड विकेट रिझन चेंडू वन बाउन्स नाही सॉरी सीमारेषा पार आहे आणि मला वाटतं चेंडू आपला खूप लांब गेलाय. दुसरा चेंडू द्या, जुना चेंडू द्या पटकन. हा चेंडू घ्या प्लीज. या 6 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा. 2.1 षटकाचा खेळ संपलाय, म्हणजेच मोठी धावसंख्या उभारली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आकाश. सुंदर चेंडू अतिशय, परंतु त्यावरती खोदून काढला फटका साइड स्क्रीनच्या दिशेने. चेंडू बिग हाय हँडसम. चेंडू मध्ये अति बाद खराबी नव्हती, अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु फलंदाज मात्र समीर काय अतिशय बहारदार फटका सजवला, सुरेख खोदून काढला आणि त्यावरती आला हा षटकार. म्हणजेच बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार प्रेशराइज केलंय. गोलंदाज मात्र आकाशला 48 धावा. ओ इथे मात्र पहा लेग सिस्टी सोडली होती, त्यामुळे पंच मात्र बाद देऊ शकत नाहीत, परंतु कमबॅक झालाय षटकारानंतर म्हणेल. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लेग बायचा इशारा आलाय. आणि आजच्या कंडिशन मध्ये पाहिलं गेलं तर जास्त हा चान्सेस घेतले जात नाहीत मित्रांनो की फुललेन चेंडू फेकायचे, कारण जर फुलटा चेंडू आला तर 19-20 मध्ये षटकार येऊ शकतो, परंतु ते आकाश करतोय. ओ सुरेख चेंडू, इथे पहा क्षेत्ररक्षक आहे मिडॉलला सज्ज. यस, बॅक टू पवेलियन परतण्याची चान्सेस होते समीरचे, परंतु पुन्हा एकदा सुरक्षितरित्या क्रीज मध्ये दाखल झालाय, म्हणजेच डॉट बॉलची सांगता झाली. 2 षटकारानंतर आलेली चांगले 2 चेंडू पाहायला मिळतात गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फलंदाज सागर सज्ज झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र खोदून काढला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑफ रिझनला. चेंडू फेकी झाली, 1च धाव फक्त येईल. सुरेख क्षेत्ररक्षक इथे मात्र मंगेशच्या माध्यमातून सॉरी 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आता मात्र लाऊड अपील केली जाते, परंतु पॅडला लागून गेलाय का चेंडू. पंचांची काहीतरी चर्चा वेगळीमय असेल. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला ACC आंबेघर विपक्ष टीम कोसुंबी. यस, पंच वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. चर्चा केली जाते की त्याच्या पॅडला लागलाय का चेंडू, परंतु नाही, लेग सोडून गेला. अवांतर धावेची भर, धावसंख्येमध्ये बदल. 51 धावा. पुलटॉस बॅट वरती, उंची लांबी किती आहे. यस, क्रॉस द बाउंड्री लाईन. चेंडू जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. फलंदाज समीरच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत षटकार. षटक क्रमांक 3 संपलं. 3 इथे संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 57, म्हणजे अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी असेल. आता मात्र कोणाला प्राचारण केलं जाईल. जगन्नाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणलं जातंय का. यस, इथे आणलं जाईल, कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती जगन्नाथच्या माध्यमातून. समीरला रोखलं जाईल का. अतिशय तगडी फलंदाजी पाहायला मिळते, अतिशय सुरेख फलंदाजी आतापर्यंत. समीर कॅलिस परतल्यानंतर सर्व सूत्र आपल्या हातामध्ये ठेवले. अतिशय धुरंधर फलंदाजी पाहायला मिळाली. सागरच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळालाय. आता ऑन स्ट्राईक एंडला मात्र सागर असेल. गोलंदाजी मार्क वरती जगन्नाथ.
इथे मात्र चांगला चेंडू शॉर्ट पॉइंट लेग सज्ज आहे तिथे, म्हणजेच फक्त एकाने एक धाव असेल, एक धाव जाईल तिथे समाधानी असेल टीम धनकवडी संघ. कारण विचार केला तर एका एका धावेनी जास्त फरक पडत नाही. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मर्यादित षटकांमध्ये. पुन्हा एकदा जगन्नाथ सज्ज. आता मात्र कस लागणार आहे समीरच्या समोर. सुरेख चेंडू, ब्लॉकवल चेंडू, काय घडेल इथे मात्र. ओ हो 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 हो, 2 धावा गेल्याच. नक्कीच मागे आला असतं तरी एकच धाव गेली असती, परंतु अशा घटना घडत असतात मैदानाच्या आतमध्ये. कारण काहू कॉर्नर सज्ज होता. 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल पुन्हा एकदा 60 धावा धावफलकावरती. 3.2चा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही तुमच्याकडे 10 चेंडू शेष आहेत. मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तिथं आहे. काय घडेल इथे, झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. विकेटचं पतन होईल का नाही. इथे काय घडेल, 2 धावा पुन्हा एकदा. नक्कीच झेल टिपणं गरजेचं होतं, कारण तुमच्या गुडघ्यापर्यंत चेंडू येऊन विस्तावतोय, म्हणजे तो झेल तुम्हाला टिपायला हवा. कारण फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतायत. समीरला परतावायचा चांगला चान्स इथे मात्र आला होता, गोल्डन चान्स पाहिलं गेलं तर लॉंग ऑनला, परंतु जरतरला महत्व नाही. 62 ऑन स्कोअर बोर्ड. टीम फुल टॉच चेंडू त्यावरती चढवलाय प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक प्रोटेक्शनला आहे. डीप मिड विकेट सज्ज आहे. काय घडेल, फक्त एकाने एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. फुल टॉच चेंडू. नाराज असेल समीर, का माझा फटका सीमारेषा ओलांडून गेला नाही. 63 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाज जगन्नाथ. पुन्हा एकदा इथे मात्र दिशा भरकटली आहे का. यस, पंच आमच्याकडे बळले जात आहेत. वाईट कॉल येतोय. अजून एका धावेची भर, म्हणजेच मोठ्या धावसंख्येकडे आगेचूक करत असताना टीम उत्कर्ष महाते 11. सुरेख चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने. मोठा प्रहार लॉंगा प्रिझनला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली चेंडूफेकी सुद्धा झाली. मंगेश, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि जर्सी क्रमांक 18 आपण परिधान केले म्हटल्यानंतर काही अंशी गुण विराट कोहलीच्या आपल्यामध्ये यायलाच पाहिजे क्षेत्ररक्षणामध्ये, आणि ते येताना पाहायला मिळत आहेत मंगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज निघतायत. मोठा प्रहार सजवला. यस, लॉंग ऑफ रिझन चेंडू. हाय हँड हँडसम. बिग 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 षटकार येतोय. फलंदाज समीरच्या बॅट मधून. 35 धावांची खेळी आतापर्यंत साकारले 5. समीर काय अतिशय बहारदार फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 71. 71 धावा ऑन स्कोअर बोर्ड. टीम उत्कर्ष महाते 71. लॉस फॉर 1 विकेट्स. टीम महाते चांगली धावसंख्या उभारली धावफलकावरती, म्हणजेच टीम धनकवडी संघाला आता गोलंदाजीचा नाही तर फलंदाजीचा विचार करावा लागेल. कोण जाईल योद्धा ही धावसंख्येचा पाठलाग करायला, सलामीला कोण. कारण 80+ नक्कीच टार्गेट असणार आहे. कारण ज्या प्रकारची फलंदाजी या 2 फलंदाजांनी आतापर्यंत केली आहे, कितीपर्यंत मजल मारेल. 88 कालचा हायेस्ट स्कोर आहे, तो मोडला जाईल का. गोलंदाज तानाजी. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि नो डाऊट जेल टिपला जाईल. तिथे मंगेश मात्र सज्ज. बॅक टू द पॉवेलियन परतावं लागेल फलंदाज सागरला. चांगला प्रयत्न झाला तिथे सागरच्या माध्यमातून, परंतु अतिशय सुरेख झेल टिपला गेला. सुरेख क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शन मात्र मंगेशच्या माध्यमातून केलं जातं. एकही झेल ड्रॉप केला जात नाही. चांगला चेंडूवरती गॅदर करण्याचा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून केला जातोय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालाय. आणि जर्सी क्रमांक जर पाहिलं तुम्ही तर असं दृश्य पाहायला मिळत नाही की एकाच टीम मध्ये सेम नंबर्स. जर्सी क्रमांक 10 नंबर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा फेवरेट नंबर असतो, आणि तो नंबर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण सागर नाही समीर. दोघांचे जर्सी क्रमांक 10 आहे. गॅप मध्ये ढकलला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचेल. अतिशय चांगला गॅदर झालाय. 2 धावा गेल्या तरी 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या असं म्हणेन. कारण जवळजवळ काऊ कॉर्नर वरतून पूर्ण डीप मिड विकेट पर्यंत दाबत गेला. त्यानंतर चांगलं गॅदरिंग पाहायला मिळालं. चेंडू फेकी झाली. 2 धावींची भर.
सुंदर इथे साऊंड आलाय, कव्हरच्या वरतून चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे मंगेश चेंडू पर्यंत पोहोचेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि हे चेंडू फेकी पहा, मंगेश सहजरित्या स्टंपांपर्यंत चेंडू फेकतोय. म्हणजे त्या क्षेत्ररक्षकाच्या खांद्यांमध्ये मनगटामध्ये चांगला जोर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही चेंडू फेकी करताय मित्रांनो, त्यावेळेस तुमची जी काय क्षमता आहे ती पारखली जाते. आता चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. याच झेल टिपला जाणार का, याच टिपला जाईल. बॅक टू द पवेलियन, समीरला परतावं लागेल. विकेटचं पतन झालंय. विकेट बरोबरच एक डॉट चेंडू सुद्धा, म्हणजे धावसंख्येला आकार, धावसंख्या 75. 16 चेंडू 39 धावांची खेळी साकारून तंबूच्या दिशेने परततोय समीर. बॅक टू द पवेलियन गेलाय. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे दोन्ही सचिन आहेत. सचिन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सचिन पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, या एज लागली आहे. विकेटचं पतन, चांगली गोलंदाजी. एक सचिन बाद होईल. गोलंदाज तानाजी इथे मात्र कमबॅक करतोय. या षटकामध्ये एकही चौकार षटकार लागला नाही. दोन फक्त डबल आल्यात. 3 विकेट या षटकामध्ये प्राप्त झाल्यात. म्हणजे कुठेतरी मॅच मध्ये इन ठेवलंय का टीम धनकवडी संघाला या षटकाने. खऱ्या अर्थाने येणारी इनिंग बॅटिंगची असेल, फलंदाजीची असेल टीम धनकवडीची, ते सांगून जाणार आहे. पहिल्या 2 ऑन हॅट्रिक चेंडू असेल. किती बॉल झाले? 2. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिक चेंडू असेल. चला टीम कुसुंबी विपक्ष टीम आंबेघर टॉस साठी या. चांगला चेंडू. इथे मात्र गॅदर करणं गरजेचं असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि यास 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय घडेल? तिसरी धाब्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट. यास गुड रन बिटवीन द विकेट आल्या. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 78. 79 धावांचा आव्हान असेल. 79 टू व्हीज टीम धनकवडी 11 संघ. अतिशय चांगली फलंदाजी. चला टीम कुसुंबी टीम आंबेघर, चला नाणेफेकीसाठी या प्लीज, विनंती असेल आपल्याला. हॅलो, चला टीम कुसुंबी संघाचे कर्णधार या प्लीज. आलेत ना? टीम आंबेघर, चला टीम आंबेघर संघाचे कर्णधार प्लीज. एसीसी आंबेघर, चला प्लीज कर्णधार या. चला प्लीज, नाणेफेक केली जाते. एक बिग मॅच असेल आपल्या समोर. एका बाजूला एसीसी आंबेघर तर दुसऱ्या बाजूला टीम कुसुंबी. या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सूर्यकांत शिडगे यांच्या शुभ हस्ते. कोण मागतंय? टीम आंबेघर. आणि इथे नाणेफेकीचा कॉल जातो टीम आंबेघर संघाच्या बाजूने. टॉस जिंकलाय, काय चॉईस असेल? शक्यतो पहिले फिल्डिंग वगैरे घेईन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर टीम कुसुंबीला किती धावांपर्यंत रोखाल? 4 षटकांमध्ये शक्यतो 60-70च्या आसपास चेस करायला पाहिजे. तर 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न इथे आपण जाऊया. टीम कुसुंबी संघाचे कर्णधार पहिली बॅटिंग करायची. पहिलीच मॅच खेळला. 80 धावांचं टार्गेट दिलं होतं तुम्ही. 80 धावा धावफलकावरती लावल्या. या मॅच मध्ये काय मानस असेल? ते बोलतात की 60 पण रोखला आम्हाला. त्या बॉलिंग ऑर्डर चांगली की त्यांना डिपेंड करू शकतो आम्ही 60 वर. स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण सकाळी आपला थोडासा वेळ नव्हता. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं नियोजन आहे. जावलीतल्या बहुतेक टुर्नामेंटपेक्षा मध्ये ही टुर्नामेंट पण चांगलं सक्सेस टुर्नामेंट आहे.
तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा असतील. टॉस विन झाला टीम आंबेघर. सिलेक्ट टू द फील्ड पास, बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. सावली 11 संघाचे कर्णधार प्लीज आपण आयोजकांची संपर्क साधा, विनंती असेल आपल्याला. चला थोडं स्पीडअप ठेवा प्लीज, विनंती असेल. कॅलिस लवकर सेटअप करा. फील्ड प्लेस आपली 79 टू विन्स. 30 चेंडू 79 धावांची आवश्यकता. टीम धनकवडी संघाची सलामीची जोडी हे आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. कोण आलाय? धनकवडी तो तिकडे आकाश. स्ट्राईक एंडला आकाश, नॉन स्ट्राईक एंडला चंद्रकांत. सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती कॅलिस सज्ज होताना पाहायला मिळेल आपल्याला टीम उत्कर्ष महाते संघाचा. आणि आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं जावली टेनिस क्रिकेटमध्ये कॅलिस खऱ्या अर्थानं एक नावाचा बोलबाला आहे. सातत्यपूर्व आपल्या संघासाठी चांगली कामगिरी कॅलिसच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कारण 2 षटकं सातत्यपूर्व आपल्या संघासाठी हाताळताना पाहायला मिळालाय कॅलिस. आकाश ऑन स्ट्राईक, 79 धावा, 79चा मोठा टार्गेट. पहिला चेंडू काहीतरी वेगळ्या धाटणीचा पण इथे मात्र मिसफील झालेली पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल का? नाहक प्रयत्न केला जातोय का? यस, विकेटचं पतन नाही, म्हणजे सुरक्षितरित्या क्रीज मध्ये थोडंसं लेट झालं होतं, कारण लेग बायच्या स्वरूपातील इथे इशारा येतो पंचांचा. कारण तुम्हाला सेकंड धाव घ्यायचे तर पहिली थोडीशी स्पीडअप मी घेतली पाहिजे. पहिली धाव स्पीडने घ्या, कारण आपण महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांना जर पाहिलं तर पहिली धाव जरी दुसरीचा चान्स नसला तरी तेज अतिशय रफ्तारमध्ये घेतली जाते आणि थोडासा मौका मिळाला तर लगेच दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जात असते. त्यामुळे पहिली धाव स्पीडने घ्या. तर पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा लेगबाईच्या स्वरूपात का होईना. बॅट्समन नाही लिहिलं. इथे मात्र फटका सजवला. या चांगला फटका कौ कॉर्नर, वन बाउसी मारेशा पार, कणकणीत चौकार. फलंदाज आकाशच्या बॅट मधून येतोय चौकार. इथे थोडासा काहीतरी वेगळ्याच धाटणीचा फटका होता, कारण बॅट मात्र आपण पाहिलं तर थोडी क्रॉस होती. आडव्या पट्ट्यामध्ये खेळलेला हा फटका, आणि आपण आडव्या पट्ट्यामध्ये पाहिलं गेलं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. यास लॉंग ऑन रिजन, खाली रिजन, चेंडू वन बाउन्सी मारेशा पार, दणदणीत अजून एक चौकार. फलंदाज आकाशच्या बॅट मधून इथे मात्र ब्लास्ट केले जात आहेत. चांगली फलंदाजी आहे. आम्हाला 80 धावा चेस, 79 चेस असल्या त्या दिशेने आम्ही मार्गस्थ होतोय हे दाखवणारे हे 2 चौकार येतात. ताकद थोडीशी अपुरी पडते का म्हणेन आकाशची, कारण तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये, फुटवर्क कमी आहे. ज्या प्रकारचा आपण विचार केला, तुम्ही बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. इथे पाठलाग करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता, म्हणजे तुम्ही चेंडू पासून थोडंसं लांब खेळण्याचा प्रयत्न करता. ज्या वेळेस मित्रांनो त्या वेळेस तुमचे जे प्रॉपर टायमिंग आहे ते लागत नाही. कॅलिस सुरेख की आहे कॅलिसची करामत, कारण पाहिलं ओव्हर पिच चेंडू फेकले तर इथे आकाश चांगले प्रहार करतोय. तदनंतर स्थान चेंज केला, आणि ही आहे एका मोठ्या खेळाडूची लक्षणं. जलद गतीनं षटक. फुल टॉच चेंडू आता फिरवलाय मिड विकेट रिजन. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? समीर नाही. इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो आणखीन एक चौकार. थोडासा फुल लेन चेंडू, लो फुल टॉस, बॅट वरती आकाश आला. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहेत, आणि नक्कीच विजयाच्या दिशेने मार्गस्थ होणार का टीम धनकवडी 11 संघ. ज्या प्रकारचे पहिल्या षटकामध्ये फलंदाजी झाली, अजून एक 2 षटक 15-20 धाब्यांची जर आली तर तिथे मात्र टीम धनकवडी संघ मॅच मध्ये इन होईल. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये भाकीत भविष्य सांगणं मूर्खपणाचं लक्षण असतंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल सचिन. स्ट्राईक एंडला मात्र आता फलंदाज चंद्रकांत.
पहिल्या षटकामध्ये मात्र स्ट्राईक अजिबात आली नव्हती चंद्रकांतला. हाताने गलीच्या मधून ढकललेला हा चेंडू एक चाबूक शॉट या फटक्याला म्हटलं जातं आणि तो मात्र चांगला सजवला इथे आकाशनी. फलंदाजी चांगली करताना पाहायला मिळतोय आकाश. टीम धनकवडी संघासाठी ओ मोठा फटका, यस लाऊड आउट, काळू कॉर्नर, चेंडू बिग हाय हँडसम 6 धाब्यांसाठी. इथे मात्र आकाश ऑन फायर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मॅच आम्ही सोडली नाही. तुम्ही 80 केल्या तरी त्या चेस करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, ही दाखवणारी फलंदाजी. धावसंख्या 79 धावा, म्हणजे धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 25. 1.3 म्हणजेच 9 चेंडू 21 चेंडू 54 धावा आहे. तुम्ही 9 चेंडू 25 काढल्यात. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र कॅलिसच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक सूरज मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. वीस 52 समीकरण आपल्याला नव्याने आपल्या समोर असेल. घडू शकतात का? शॉर्ट पिच इथे पुन्हा एकदा टॅच दिसते. पॉइंट गलीच्या डोक्यावरतून चेंडू दन सीमारेषा पार. यस येतोय देखना लाजबाब चौकार. आकाशच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट. लाजबाब आतापर्यंत चौकार मात्र आकाशच्या बॅट मधून लागले आहेत. 5 चौकार 1 षटकार. काय खेळी सजवले. ज्या 31 धावा आल्या त्यामध्ये 28 धावा एकट्या आकाशच्या आहेत. 10 चेंडू 31 धावा आतापर्यंत तुफानी खेळी साकारली आहे. अतिशय देखणी खेळी. या षटकामध्ये मात्र धावांची लयलूट केली जाते. सचिन टू आकाश. इथे प्रेशर आलंय का? थांबवलंय थोडं. क्षेत्ररक्षण वारंवार चेंज करू नका मित्रांनो. थोडस स्पीड अप ठेवा. डीप मिड विकेट सजली आहे. तदनंतर काऊ कॉर्नर थोडासा बायडिश पायाला कॅलिस होता. तदनंतर लॉंग हॉप आहे. सचिन टू आकाश. ओ फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्थिरक्षक स्वतः चेंडू खाली. यस मोठा विकेट, मोठा हादरा. इथे मात्र आकाश बॅक टू द पव्हिलियन. परतावा लागेल. नाराज असेल आपल्या फटक्यावरती. आणि षटक क्रमांक 2 संपला म्हणजेच ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अभय बिल्लारे मैदानाच्या आतमध्ये पहा ड्रिंक्स ब्रेक घेऊन जातोय. खूप मेहनत त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केली जाते. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच बिग मॅच असेल. हॅलो 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 यस हॅलो. तर नक्कीच थोडा वेळ टेक्निकली प्रॉब्लेम आपण इथे पाहिलं गेलं तर साऊंड सिस्टम यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली सुविधा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. तर पाहिलं गेलं तर 79 धावांचं आव्हान पेलत असताना धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली टीम धनकवडी संघाची 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फलंदाज आता मात्र नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 18. लास्ट गेंदला पाहिलं गेलं तर चंद्रकांत. षटक क्रमांक मात्र 4 अक्षय. हो इथे चांगला फटका. इथे मात्र कव्हर आणि पॉइंटच्या मधून क्षेत्ररक्षक कव्हर एक्स्ट्रा पॉइंट रिझनला सज्ज आहे. त्यामध्ये नक्कीच एकच धाबा असेल. एका धाबेचीच भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. 11-40 समीकरण आहे विजयाचं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय निघालाय. गोलवा टप्प्याचा चेंडू. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चंद्रकांत यांच्या माध्यमातून परंतु असफलता आले. डॉट बॉलची संख्या 10-40 नव्याने समीकरण असतील. आता मात्र 10-40 समीकरण
नव्याने आपल्या समोर असेल. हो इथे मात्र जोरदार प्रहार, डीप मिड विकेट रिझन सज्ज आहे. हो चांगला ऍपेट, तिथे चांगला नक्कीच ऍपेट पाहायला मिळाला. चेंडू फेकी चांगली झाली आहे. 2 धावा रोखू शकला नाही, परंतु इथे 2 धावा रोखल्या म्हणेन, कारण चौकार जाण्याची शक्यता, चांगला उंचपुरा खेळाडू असल्यामुळे तिथे मात्र नक्कीच चेंडू अडवला. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या म्हणेन. धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. हो आता मात्र काहीतरी वेगळं व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न, वाईट कॉल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. म्हणजेच 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 37 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू तुमच्याकडे 9 वाजतील. म्हणजे थोडस नक्कीच इथे लांबवलेलं टार्गेट पाहायला मिळेल टीम धनकवडी संघासाठीच. इथे पहा, इथे जागेवरतीच तुम्ही जर फुटवर्क वापरणार नाही मित्रांनो, मी सातत्यपूर्व सांगत असतो की तुम्हाला क्रिकेटमध्ये सक्सेसफुल व्हायचंय तर फुटवर्क खूप महत्वाचं आहे. चेंडू पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा, चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचा, तदनंतर जे आपले फटके आहेत ते सजवा. नक्कीच यशस्वी व्हाल. शॉर्ट पिच चेंडू, यास इथे मात्र पहा पुल अनसक्सेसफुल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. म्हणजे डॉट बॉलची खऱ्या अर्थानं सांगता पाहायला मिळाल्यानंतर पाहिलं गेलं तर चेंडू तुमच्याकडे असतील 7 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत 37 धावा, म्हणजे 7 षटकार नक्की सजवावे लागतील तुम्हाला विजयासाठी. चांगला फटका, चांगला स्टँड. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल सीमारेषा पार. सुरेख फटका. आणि या फटक्यातून एक नक्कीच जाणवलं की तुम्हाला खेळपट्टी अजूनही साथ देते, आउटफील्ड साथ देते. फक्त टायमिंग प्रॉपर ठेवा, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला धावांची लयलूट करता येऊ शकते. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता असतील. येणारे 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. टीम उत्कर्ष महाते संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून पाहायचंय. 6-33. तर नवीन गोलंदाजी मार्क वरती संकेत आलेला पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजी मार्क वरती मंगेश सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. डीप मिड विकेट, कावू कॉर्नर, लॉंग ऑन सज्ज आहे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चांगला फटका सजवलाय, परंतु प्रोटेक्शन आता मात्र कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन सज्ज आहे. म्हणजे एकच धाव मिळेल तुम्हाला. आता मात्र 5 चेंडू आणि 32 धावा. 5 चेंडू 32 समीकरण थोडस लांब आहे. खूप शॉर्ट पिच चेंडू, परंतु डॉट बॉलची सांगता वेळ होता चंद्रकांत यांच्याकडे, परंतु तो पूल सक्सेसफुल करता आला नाहीये. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू खूप लांब लेंडिंग केलं जाते, जलद गतीने षटक हाताळलं जाते. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, एसट्यांच्या मागे सुरेख कामगिरी पाहायला मिळते एसटी रक्षकाच्या माध्यमातून. जलद शतक, सागर एसटी रक्षक पाहायला मिळतोय. जलद शतक म्हणजेच वेळ थोडा कमी घेतला जातोय चेंडू लँड करण्यासाठी. आता मात्र जोरदार प्रहार केला. कावू कॉर्नर सज्ज आहे. तिथे क्षेत्ररक्षक सूरज, चेंडूपैकी होईल एकच धाव. इथे मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. अतिशय सुरेख जलद गतीचं षटक पाहायला मिळतंय. पुन्हा शॉर्ट पिच पूल सक्सेसफुल. चेंडू डीप मिड विकेट रिजन सीमारेषा पार. खणखणीत षटकार येतोय. पराभवातलं अंतर कमी करणारा हा षटकार म्हणावा लागेल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 धावा. तुम्ही थोडस कमी धावसंख्येत रोखला असतं तर इथे मात्र खऱ्या अर्थानं 54 सॉरी. शेवटचा चेंडू, इथे फटका फसलाय का? फाईन लेग रिझनला जातोय एसटी रक्षक स्वतः. अतिशय लॉंग रनअप. इथे मात्र आवश्यकता नसताना मित्रांनो कोणतेही 5 षटक झाले. इथे मात्र टीम उत्कर्ष महाते हा संघ विजय होतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ धनकवडी आपलं सुद्धा खूप खूप कौतुक. आपण आलात, या स्पर्धेचा घटक झालात, या स्पर्धेला सहकार्य केलं त्याबद्दल आयोजक खऱ्या अर्थानं श्री गणेश विकास मंडळ